राशीचक्रात पंचम स्थानी सिंहाचे स्वामी सूर्यदेव आहेत। ही राशी सिंहाचे प्रतिनिधित्व करते। या राशीमध्ये जन्मलेल्या लोकांवर सूर्यदेवचा प्रभाव जास्त असतो। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव केवळ सिंह राशीचे स्वामी आहेत आणि नवग्रहांचा राजा देखील आहे। या राशीचे लोक त्यांच्या समस्या त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने सोडविण्यासाठी तज्ञ असतात। या राशीचे लोक खूप धैर्यवान आणि उत्कट असतात। ते त्यांच्या मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहकारी असतात। सिंह राशीत जन्मलेले लोक मनापासून कोणतेही कार्य करतात। या राशीच्या लोकांना बोलणे आवडते। यामुळे बऱ्याच वेळा ते अशा गोष्टी बोलतात जी सांगायची नसते, मग लोक अडचणीत सापडतात। या राशीच्या लोकांना गप्प बसणे आवडत नाही। सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक भेटण्यामध्ये बरीच ऊर्जा खर्च करतात आणि स्वतःबरोबर कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असतात। या राशीच्या लोक कट्टर राहूनही काम पूर्णत्वास नेण्याचे कौशल्य अंगी असते। हुकुमाने इतरांकडून काम करून घेण्याची तुम्हाला सवय आहे। कर्क राशीसारखे भावनेवरती भर न देता कर्तव्यासाठी कठोर वागतात। तुम्ही आपल्या तत्वांशी ठाम असतात, तत्व सोडत नाही। स्पष्टवक्तेपणा आणि कोणत्याही घटनेच्या संघर्षाच्या प्रसंगी तुम्ही दोन्ही बाजूंचा समतोल विचार करतात। तुम्ही राशी स्वभावाप्रमाणे रागीट असला तरी तुमचा राग म्हणजे ओढ्याच्या पुरासारखा असतो, जितक्या झटकन येतो तितक्याच झटकन ओसरूनही जातो। कधी कधी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते इतरांकडे दुर्लक्ष करतात। त्यांना राजासारखे जगायला आवडते। त्यांना इतरांच्या यशाची ईर्ष्या कधीच नसते, परंतु ते नेहमी मदतीसाठी पुढे असतात। त्यांच्यामध्ये पुढे जाण्याची कला चांगली आहे, परंतु त्यांना केवळ मार्ग दाखविला पाहिजे। सिंह राशीत जन्मलेले लोकांना मजाक मस्ती करणे आवडते। या कारणामुळे ते इतरांमध्ये लवकर मिसळतात। ध्येयाप्रती आत्मविश्वासाने पुढे जातात, तथापि काही वेळा ते त्यांच्या ध्येयापासून विचलित होतात। सिंह राशीतील काही लोक भविष्याबद्दल खूप जागरूक असतात, परंतु काही त्यांच्या कुटुंबासाठी वचनबद्ध असतात, परंतु त्यांचा भविष्य घडविण्याचा विचार नसतो। असे अशामुळे घडते कारण त्यांना मार्ग दाखवणारे कोणी नसते। जर योग्य मार्गाचा अवलंब केला आणि अहंकार टाळला तर त्यांना खूप प्रसिद्धी मिळते व त्यांची चांगली कमाई देखील होते। परंतु या राशीचे काही लोक गर्विष्ठपणामुळे बऱ्याच वेळा अडचणीत सापडतात। चुकीच्या मार्गावर चालू लागतात, ज्यामुळे त्यांचे भविष्यात काही होत नाही। या राशीचे लोक अतिशय परोपकारी आणि दयाळू स्वभावाचे आहेत। ते कर्मठ व कामाची आवड असणारे असतात। सिंह राशीत जन्मलेले लोक वैवाहिक जीवनाबद्दल खूप गंभीर असतात। ते मुलांवर खूप प्रेम करतात। ते जोडीदाराप्रती खूप उदार असतात। त्यांचे आईवडील आणि भावंडांशी चांगले संबंध असतात। त्यांची प्रत्येक गरज भागविण्यासाठी ते निरंतर प्रयत्नशील असतात। कधी कधी त्यांना असे वाटते की काहीही न करता सर्व काही त्यांच्या जवळ येईल, पण त्यांच्या उदार मनामुळे सर्वांनी आनंदी असावे अशी त्याची इच्छा असते। या राशीच्या लोकांना संपत्ती जमा करण्यात जास्त यश मिळत नाही, परंतु जीवनाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी ते नेहमीच उत्साही असतात। त्यांना रोमांचक कार्य करणे आणि कार्यक्रमास उपस्थित राहणे आवडते। त्यांची महत्त्वाकांक्षा बरीच मोठी आहे, परंतु ती पूर्ण करण्यासाठी ते काही पावले उचलत नाहीत। ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आक्रमक होतात। स्वभावात हट्टीपणा आहे। काही वेळा त्यांना असे वाटते की ते जे करीत आहेत किंवा बोलत आहेत ते बरोबर आहेत आणि यासाठी ते शेवटपर्यंत त्यावर ठाम असतात। ते मोकळ्या मनाचे आहेत, परंतु धर्मातील रूढीवादी तत्वांचे अनुसरण करतात। सिंह राशीच्या लोकांना नेतृत्व करायला आवडते आणि यातही ते यशस्वी होतात। त्यांना नवीन गोष्टींमध्ये रस घ्यायला आवडते। तंत्रज्ञानाच्या जगावर त्यांचे खूप प्रेम आहे। सिंह राशीचे लोक योग्य कारकीर्द निवडल्यास त्यांच्या कारकिर्दीत बरेच यशस्वी असतात, तथापि त्यांच्या आत बराच आळशीपणा आहे। आरामदायक जीवन जगणे त्यांना आवडते। या लोकांना त्यांचे कौतुक ऐकायला आवडते, तसेच ते काही प्रमाणात दबंग असतात। त्यांना अशाच परिस्थितीत जगणे आवडते। मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।